नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतीमित्र लक्ष्मण शिंदे. आपल्यासोबत आज कराड येथील काले गावातील शिक्षणाधिकारी साहेब हुलवंत सर, हे जे रिटायर कृषी अधिकारी साहेब आहे, शिक्षणाधिकारी साहेबांनी कमीत कमी 6 जिल्ह्यात काम केलेलं आहे. त्यांनी आपला हा जापानी झेन आंबा आणि सदाबहार पेरू याची लागवड केली आहे. सर, आपल्या प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आपण ही एवढी सुंदर शेती करताय त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. साहेब, एकूण किती दिवस झाले लागवड होऊन? आता किती तारखेची लागवड आहे आपली? 10 एप्रिल 25ची. 10 एप्रिल 2025ची. 13 महिने झाले. आज 13 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आपला. मग आपण जो पेरू लावलाय हा 13 महिन्यामध्ये कितव्या महिन्यात आपला पेरू सुरुवात झाली तोडायला? 9व्या महिन्यात पेरू. बरोबर. आपण जे शेतकऱ्यांना सांगतोय लागवडीनंतर 8 ते 9 महिन्यामध्ये पेरूचा तोडा चालू होतोय. मग साहेब, आता आंबा जो दिसतोय आपल्याला हा अतिगंधाट लागवड आहे की जो 3-3 फुटावरती आहे. मग आतापर्यंत 13 महिन्यामध्ये आंब्याला किती वेळेस मोहर आला आणि किती वेळेस कट केला आपण? 5-6 वेळा मोहर आला, तो कट केलाय. बरोबर. आता 6व्या वेळा कापायचं. 6व्या वेळेस काढायचा आहे. आपण बोलतोय आज तारीख आहे 25 मे. 25 मे म्हणजे एकदम उन्हाळ्याचा पिरियड. आंबे आता हार्वेस्टिंग झालेले आहे. पण आपल्या आंब्याची ताकद आणि आपल्या आंब्याची जादू एवढी मोठी आहे की आता मे महिन्यामध्ये आपल्याकडे मोहर आहे, परंतु आपण हा मोहर आता कट करणार आहोत. आपल्याला हा पकडायचा नाही. याच्यानंतर जो जून जुलै मध्ये मोहर येणार आहे हा आपण पकडून घेणार आहोत. म्हणजे फक्त 1.5 वर्षाच्या झाडावरती, 13 ते 14 महिन्याच्या झाडावरती, म्हणजे 15व्या महिन्यात परत याला मोहर येणार. हा मोहर आल्यानंतर आपण कट करणार नाही. एका झाडाकून एका वेळेस 3 ते 5 किलो माल आपण एका झाडाकून घेणार आहोत एका वेळेस. तो आंबा गेल्यानंतर परत मोहर असणार आहे, परत 3 ते 5 किलो दुसऱ्या मोहरामध्ये येणार आहे. म्हणजे आपण एका झाडाकून एका वर्षामध्ये 20 किलो आंबे ह्या एका झाडाकून काढून देणार आहोत. त्या झाडाची कॅपॅसिटी किंवा त्याची जी आपण त्याच्यावरती काम केलंय हे 100% पूर्णपणे यशस्वी प्रोजेक्ट म्हणून आहे की जे आपण 20 किलो अतिगंधाट लागवड. किती एकर आहे साहेब सगळं क्षेत्र? 2 एकर आहे. मग अतिगंधाट लागवड जर काही लोकांच्या शंका आहे की 2-2 फुटावरती पेरू, 3-3 फुटावरती आंबा होईल का? 5-13 महिन्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का प्लॉट मध्ये? सगळं आहे व्यवस्थित. असं वाटलं का तुम्हाला खूप दाट झालाय लागवड? बरोबर. तर सर, आपण 100 ते 150 वर्ष आज शेतीमध्ये मागे आहोत. जी पारंपरिक शेती करतोय आपण, जे कांदा, ऊस, टमाटे, मिरची, जी दर 4 महिन्याला आपण काय करतोय, नांगरटी, रोटावेटर, याच्यामध्ये खूप सारा खर्च जातोय शेतकऱ्याचा. पहिले काय होतं माहिती सर, एका कुटुंबामध्ये 4-4, 5-5 भाऊ असायचे. त्यांच्या बायका, त्यांचं कुटुंब एका शेतात जर गेले ना तर 3-4 एकरची शेती अशी निंदणे, खुरपणी किंवा जे काही काम असेल शेतामध्ये ते सहज करून निघायचे. पण आता विभक्त कुटुंब झाले. आता कुटुंब एकत्रित राहिले नाही. मग एकाच माणसाला सगळे कामं करायचे. पण आपण माणसं नाही वाढू शकत. पण आपण कमी एकरामध्ये जास्त अतिगंधाट लागवड करून झाडं जास्त लावू शकतो. म्हणजे आता तुम्ही जर इतर व्हरायट्या जर बघितल्या तर एका एकरामध्ये 200-300 लय झालं तर 400 आंबे बसतात. पण आपले एका एकरात किती बसले साहेब? एकरात 1100, 1200 आंबा बसतात. आपले किती सगळे क्षेत्र आता हे? आता हे 2200 आंबे 2 एकर. 2 एकर आहे. 2 एकरला थोडं कमी असेल मग. बरोबर. मग 2200 आंबे बसले साहेब. एका एकरात जर 300-400 आंबे बसणार असतील तर तुम्ही 2200 आंबे लावले म्हणजे तुमची ही शेती झाली आहे 6 एकरची. 6 एकरचे आंबे तुमचे 2 एकरामध्ये बसले आणि त्याच्यात आपला हा पेरू आहे. एका एकरामध्ये आपले 1800 रोप बसले. सर, लोकांना अतिशोक्ती वाटते याची, पण ज्याने खरोखर सूक्ष्म अभ्यास केला आणि ज्याने इतर देशांची शेती जर बघितली सर, इस्रायल, इजिप्त, रशियन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्यांनी बघितली असेल तर ते त्या या शेतीला 100% मान्यता देतात. पण आपल्या लोकांची टेंडरशी काय झाली माहितीये का? पारंपरिक शेती डोक्यात बसली, त्याच्यामुळे ही मान्यता लवकर होत नाही. पण अजून 5 ते 10 वर्षांनी साहेब हीच शेती शेतकऱ्यांना करावं लागेल. याविषयी काय वाटतं तुम्हाला? बरोबर. वाढत्या लोकसंख्येला वाढते उत्पन्न, शेतीत उत्पन्न वाढवलंच पाहिजे. त्यासाठी अल्टरनेट शेती फळझाडे लावावी लागतात. बरोबर. म्हणजे जी काळाची गरज आहे आता, का आपण जे पीक शेतात करतोय त्याला खर्च किती केला आणि त्याच्यातून उत्पन्न किती येतंय, आणि आपले जे आज गरजा चालल्या आहे शेतकऱ्याच्या, का मुलांचे शिक्षण करायचे, जे स्वप्न असतील आपल्याला जे आपण बाळगतोय
मग हे जर पूर्ण करायचे असतील तर आपण पारंपरिक शेतीतून बाहेर निघणं गरजेचं आहे. पण याचं कारण असं आहे की जर पारंपरिक शेती करीत असताना आपण जर गुंतवणूक केली एखाद्या लाख रुपयाची तर लय झालं तर त्याच्यातून कधी कधी लाखही होत नाही आणि झाले तर लय झालं तर 2 लाख होत आहे. म्हणजे लाखाला लाख भेटताय किंवा घातलेले पैसे पण निघत नाही. किती होतील हे मार्केटचा अंदाज नाहीये. असो ती गोष्ट, परंतु ही अल्ट्रा आयडेन्सिटी केल्यामुळे 1800 रोप पेरूचे पण बसले एका एकरामध्ये. सगळा पेरू किती आपला 2 एकरात? 2 एकरात आता 3200 रुपये. 3200, 1100 आंबा आणि 3200 रोप आहे ते आपले पेरूचे. 2200 आंबा आणि 3200 बरोबर, 3200 पेरू आहे. म्हणजे जरा इतर व्हरायटीची तुलना जर केली आपण तर एका एकरामध्ये लय झालं तर 500, 600, 800 पर्यंत पेरूची लागवड होऊ शकते. पण आपण एका एकरामध्ये 1800 पेरू बसवतोय. म्हणजेच 3 एकराचा आंबा आणि 3 एकराचा पेरू अशी 6 एकराची शेती एका एकरमध्ये करतोय. जे की आपण शेतकऱ्याचे लिकेज बंद करतोय. शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त पैसा साहेब चाललाय मजुरी, खत व्यवस्थापन, मशागत, औषध. हे जे शेतकऱ्याचे संकट आहे ना, हे शेतकऱ्याला वर डोकंच काढू देत नाही सर. इतका भरमसाठ खर्च करून होऊन जातो पण त्या मापात त्याचा परतावा येत नाही. पिकवतो खूप टनेजनी शेतकरी, पण जर विकला नाही तो व्यवस्थित भावाने तर अडचण ती येते. म्हणून आपण जी अल्ट्रा आयडेन्सिटी केली आहे आणि व्हरायटी जी लावली बघा. आता तुमच्याकडे गारपीट झाली, मला जसं साहेबांनी सांगितलं. कधी झाल्या गारा आपल्याकडे? 2 महिने. बरोबर, 1.5-2 महिने. म्हणजे मे महिना चालू आहे आपला. मेच्या आधी म्हणजे मार्च महिन्यात तुमच्याकडे मार्च महिन्यात गारा पण झाल्या. जर मार्च महिन्यामध्ये वातावरणाचा कुठलाही भरोसा राहिला नाही. मार्च महिन्यामध्ये साहेब तुम्ही याच्या आधी कधी गारा ऐकल्या नाही. म्हणजे निसर्ग आपल्या हातात राहिलेला नाही. म्हणून आपणही निसर्गाप्रमाणे बदललं पाहिजे. आता निसर्ग बदलतोय. जर मार्च एप्रिल मध्ये गारा होत आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आलेलं फळ आहे. आता आंब्यासारखं पीक आहे साहेब. मला कोकणातून एवढे फोन आले या वर्षी का पहिला असंही वेळ आहे 2025-26 वर्ष असं आहे की कोकणातल्या लोकांना मोर्चे काढावे लागले का अनुदान भेटण्यासाठी किंवा सरकारने काहीतरी मदत करावी म्हणून. याचं कारण असं आहे का अवकाळी पाऊस, अवेळी होणाऱ्या गोष्टी याच्यामुळे निसर्ग आपल्या हातात राहिला नाही. मी म्हणतो सर आता जर आपल्या का असं समजू पाऊस झाला खूप जोरदार, आता असलेला हा मोर आपला बस्ट झाला, खराब झाला. पण आज ही व्हरायटी लावली आपण वर्षातून 2 ते 3 वेळेस येणारी जापानी झेन आंबा म्हणून. म्हणजे हा मोर जरी खराब झाला अतिवृष्टी पावसाने तरी तुमच्याकडे परत दुसऱ्या वेळेसही मोरच येणार. म्हणजे परत आंबे येणार. म्हणजे तुम्ही एक तर केलेला खर्च कमीत कमी तो बाजूला निघून कर्जबाजारी तो होणार नाही. तुम्ही 1 नुकसान होऊ द्या, 2 नुकसान होऊ द्या, पण परत तिसरा बार सुद्धा तुमच्या हातात आहे. म्हणजे केलेल्या खर्चातून तुम्ही नक्कीच काहीतरी पैसे त्याच्यातून कमावणार आहोत. आपण टनेजने उत्पन्न घेणं गरजेचं आहे. जी शेती करतोय मार्केटचा भाव असू द्या काय असेल तो असेल. आज आंबा जो आहे आपला मार्केटमध्ये 50 रुपयापासून 200 रुपये किलो पर्यंत विकला गेलाय. मी म्हणतो मिनिमम रेट जरी सापडला मार्केटचा टनेजने उत्पन्न घेऊ आपण. आज 1200-2200 आंबे आहे साहेब. आणि मी सांगतोय तुम्हाला एका झाडाकडून 20 किलो आंबे घ्यायचे आपल्याला. 22 44 नाही 44 आला 40 टन येईल, 35 टन माल येईल आपल्याकडे. 35 टन माल जरी 50 रुपयांनी विकला तरी आपल्याला लाखोनी पैसे होतात सर. हे कागदावरचे आकडे नाही, हे प्रत्यक्षात काढून देतोय साहेब. आपण झाड लावल्यापासून माझी प्रत्येक महिन्याला आपल्या प्लॉटवरती व्हिजिट झाली. आपल्याला यथोचित याचं मार्गदर्शन भेटलं. कटिंग कशी घ्यायची, स्प्रे कसा घ्यायचा, ड्रिपनी काय द्यायचं, हे वेळोवेळी तुम्हाला सगळं शेड्यूल दरमहा भेटलंय. म्हणजे आपण जे शेतकऱ्याला देतोय ते शाश्वत देतोय का फक्त रोपटं दिलं बाबा लाव तू, त्याला येईल का नाही येईल हे करत नाही आपण परफेक्ट काम करतोय शेतकऱ्याच्या सोबत का त्याला ते डेव्हलपच करून देतोय. फळ मार्केटमध्ये येईपर्यंत शेतकऱ्याच्या सोबत असतो साहेब. अल्ट्रा आयडेन्सिटी असेल किंवा आज पारंपरिक शेती असेल किंवा तुम्ही आज एवढे सारे जिल्हे फिरलाय, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या असतील, तर ह्या शेतीविषयी आणि शेतकऱ्यांना काय मोलाचा सल्ला द्याल तुम्ही? आता उत्पादन वाढीसाठी हाय डेन्सिटी अल्ट्रा डेन्सिटीच्या स्वरूपात म्हणजे घनदाट पद्धतीने झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही. तरच त्याच्यात वाढून आपल्याला जास्त मिळू शकतो. हो नक्कीच सर. बघा सरांनी आज रिटायरमेंट नंतर हा निर्णय घेऊन एवढी सुंदर शेती फुलवली. आज अकाउंटला किती पैसे पडेल असले आपल्या तर त्याच्यातून हे सुख भेटणार नाही. पैसा बँकेत होईल थोडा वाढल, डबल होईल, परंतु इथं येऊन जे निसर्गामध्ये प्रेम लाभतंय, जो आनंद होतोय तो आपण पैशात कधीच मोजू शकत नाही. बाउंड्री लाईनिंगला आपण पूर्णपणे मोहगुणी लावली आहे. त्याच्याच बाजूला पूर्ण नारळ पण बाउंड्रीला लावले.
म्हणजे येत्या काळामध्ये साहेब इथं आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी भेट दिली? तरी 30-40 शेतकरी भेटले. बरोबर. 1 वर्षामध्ये ज्यांचे ज्यांचे फोन आले, मी उलवान सरांचा त्यांना संपर्क नंबर दिला, त्या लोकांनी इथं येऊन शेती बघितली आणि आता सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, तासगाव, कोल्हापूर इथून आपल्याकडे नवनवीन लागवडी आल्या आहे की आपण हा जो प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवला. एका वर्षामध्ये जर एवढ्या ताकदीने आज शेतकऱ्याला पैसे येत असतील, 9व्या महिन्यात पेरू चालू होतोय आणि 1.5 ते 2 वर्षामध्ये आपण आंबा पण मार्केटला शेतकऱ्याचा काढून देतोय. तोही पेरू हा सदाबहार असल्यामुळे वर्षभर बहार चालू असतो आणि आंबाई हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येत असल्यामुळे खूप चांगले पैसे शेतकऱ्याला होतात. आपल्याला या अशा पद्धतीने जर लागवड करायची असेल तर मी उलवान सरांचाही नंबर आता मेन्शन करतो आपल्या याच्यावरती. ज्या कोणाला ह्या एरियामध्ये कराड, सांगली, सातारा, सांगली, कोल्हापूर कोल्हापूर या एरियामध्ये कोणालाही लागवड करायची असेल किंवा प्लॉट बघायला यायचा असेल तर साहेबांना फोन करा, त्यांची वेळ घ्या. त्यांना खूप आनंद वाटतो. त्यांच्या शेतीवरती जर कोणी व्हिजिट करायला आले तर ते यथोचित त्याचा सन्मानही करतात. चहा पाणी नाश्ता घेतल्याशिवाय तर नक्की सोडतच नाही. साहेबांचा स्वभाव खूप छान आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांनाही अशी शाश्वती देतो की इथं आल्यानंतर तुमचं 100% समाधान झाल्याशिवाय होणार नाही. साहेबांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. साहेब धन्यवाद.